महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। हर हर महादेवचा जयघोष करीत शिवभक्तांचा उत्साह शिगेला। श्री क्षेत्र भीमाशंकर येथे लाखो भाविकांनी घेतलं शिवलिंगाचं दर्शन। शासकीय पूजा, अभिषेक आणि राजकीय मंडळींची दर्शन वारीची मांदी आली। देशातील ग्रामपंचायती डिजिटल करण्याच्या उद्देशाने उभारलेल्या भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड कंपनीमध्येच 34,000 कोटींचा अपहार। खासदारांचं आश्वासन हवेतच विरल्यानं सरपंच परिषदेचे पुणे जिल्हा समन्वयक माजी सरपंच कुंडलिक कोहिनकर यांनी पुन्हा दिली उपोषणाची हाक। मुंबई येथील आझाद मैदानावर 28 फेब्रुवारी पासून आंदोलन। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेला शब्दही हवेतच विरला। कोहिनकर यांचा गंभीर आरोप। खेड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले यांच्या शिक्षण विभागातील कारभारावर शिक्षकांनीच उडवले शिंतोडे। शिक्षकांनी एकजूट दाखवीत गट शिक्षण अधिकाऱ्यांना पदावरून तात्काळ हटवण्याची लावून धरली मागणी। न्यायासाठी माजी आमदार दिलीप मोहिते यांना घातले साकडे। शिक्षकांना लवकरच न्याय मिळवून देण्याची दिलीप मोहिते यांनी दिली हमी। खेड तालुक्यातील शिक्षकांच्या अर्जित रजा मंजूर करताना शिक्षकांची आर्थिक आणि मानसिक पिळवणुकीचा खेळा डाव। शिक्षकांची फरक बिले काढतानाही शिक्षण विभागाकडून 10% रक्कम मागितली। 10% रकमेशिवाय बिले निघणार नसल्याचेही होतं फरमान। गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकारावर घाला घातला असून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने आक्रमक भूमिका घेत उगारली छडी। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गुणवत्ता विभागाच्या विद्यार्थी घडवताना या उपक्रमाअंतर्गत शिवकालीन शस्त्र आणि नाणी प्रदर्शन। शिवकालीन तलवार, ढाल, धनुष्यबाण, वाघनख, तोफ, दारुगोळा अशा शस्त्रांचा वापर आणि नाण्यांची संतोष चंदने यांनी दिली माहिती। शस्त्रविद्या, लाठीकाठी यांची चित्तथरारक प्रात्यक्षिक, मल्लखांब, मानवी मनोरे या साहसी खेळांचंही सादरीकरण। हल्ली सायबर गुन्हेगारी फोफावते। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यापासून दूर राहावे। चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। चाकण शिक्षण मंडळाच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ। खेड तालुक्यातील वडगाव घेनंद येथे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी विविध उपक्रमांचा केला शुभारंभ। सुमारे 33 बचत गटांचं ग्रामसंघ कार्यालय, लोकवर्गणीतून विधवा महिलांसाठी शिलाई मशीन, पाझर तलाव रोजगार हमी योजनेअंतर्गत 4 वैयक्तिक सिंचन विहिरींचे उद्घाटन, 14 विविध उपक्रम आणि कामांचा शुभारंभ करीत ग्रामस्थांशी साधला संवाद। नन्ही कली संस्थेमार्फत आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पाईट येथील श्री कुंडेश्वर विद्यालयाच्या मुलींची बाजी। वाराणसी येथे झालेल्या वाराणसी तुफान कप 2025 स्पर्धेतील विजयी संघात जास्मिन तांबोळी, आर्या राळे, धनश्री डांगले, कावेरी डांगले, गायत्री डांगले, मोहिनी डांगले, गौरी डांगले, अक्षदा खेंगले, समीक्षा रौंदळ, प्रेरणा डांगले, वैदेही गवारी आणि समृद्धी सातकर यांचा समावेश। शिक्षिका क्षितिजा गोगावले यांनी विद्यार्थिनींना केले मार्गदर्शन। विजयी संघाचे सर्व स्तरातून होते कौतुक।